बातमी तशी जुनी पण समाजात उच्चभ्रू प्रतिष्ठित म्हणून वावरणारी माणसं आपलं मोठेपण निर्माण करण्याकरिता बऱ्याचदा नीती अनितीचा विचार न करता कृती करून माणसांच्या पायऱ्यांवर उच्चस्पद गाठत असतात। अवतीभोवतीची माणसं, त्यांचं जगणं, मानवी नातेसंबंध, परिस्थितीवश त्यात निर्माण होणारे पेच या सर्वांचा वापर करून ते पुढे पोहोचतात। मात्र तत्कालीन काळात छापून आलेल्या विविध बातम्यांच्या आधारे बातमी मागची बातमी शोधत रहस्य उलगडणारे बातमी तशी जुनी पण डॉक्टर हेमंत कुलकर्णी लिखित व अपूर्वा कुलकर्णी दिग्दर्शित हे नाट्य रंगशाळा जळगाव या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे 3रे पुष्प गुप्तांना केले। अभिनयाच्या बातमीत ऋषिकेश धर्माधिकारी, प्राध्यापक सर पोद्दार व अम्मार मोकाशी अनिकेत यांची जुगलबंदी उत्तम राहिली। लेखराज जोशी यांची प्रकाश योजना व आशिष राजपूत यांचे पार्श्वसंगीत वातावरण निर्मिती करणारे होते। रसिका कुलकर्णी यांचे नेपथ्य, योगेश शुक्ल यांची रंगभूषा, भूमिकांना उभे करणारे तर हर्षल पवार यांची वेशभूषा कथानकास साजेशी होती। किरण म्हस्के, प्रसाद कोतिकवार, बापू महाले यांची रंगमंच व्यवस्था होती। पोलीस स्टेशन सोडवायला आलो आता नेमका मी त्यावेळेस त्या पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलो। हे सगळ्या प्रकारचा मला उलगडा झाला। म्हणजे पत्रकारितेच्या थोड्याफार गुन्ह्यामुळे त्यांना तिथून बाहेर काढलं आणि स्वतःला एवढी मोठी बनवणारी माणसं माझ्या समोर ढसा रडली। सर सांगितलं त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलांचं काउन्सिलिंग करणाऱ्या कोणी डॉक्टर सरपोतदार नामक व्यक्तीने त्यांचं काउन्सिलिंग कसं केलं आणि त्यांच्या हातून एका संत महात्म्याची हत्या कशी घडवून आणली त्याचा सगळा पाडा त्यांनी माझ्या समोर वाचला। आता राहिला प्रश्न त्या बहादूर सिंगचा।